शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी 2 उड्डाणपूल 10 वर्षांपासून प्रस्तावित आहेत. भूसंपादनासाठी पूर्णवेळ अधिकारी मिळाला नसल्यानं वर्षभरापासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. कामाचे टेंडर काढूनही 4 महिने लोटले, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. सोलापुरातील भविष्यातील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यासाठी 1200 कोटी रुपये मंजूर झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निधी देण्याची तयारी दर्शवली. त्याची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात सत्ता बदल झाले. दरम्यान महाविकास आघाडीची सत्ता आली, प्रकल्प रखडले. त्यानंतर 2022 मध्ये राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणि महापालिकेत मात्र प्रशासक लागले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी 2022 पासून या कामाचा पाठपुरावा केला आणि कामाला गतीही मिळाली. अवघ्या वर्षभरात जुना पुणा नाका ते पत्रकार भवन या 55 किलोमीटर मार्गाचे 4 टप्प्यात भूसंपादन करून निवाडा जाहीर करण्यात आले. त्यासाठी महापालिकेने आपल्या हिश्शापोटीची रक्कम भरली. या प्रकल्पाला विलंब झाल्यानं प्रकल्पाचा आर्थिक आराखडा बदलला, त्यामुळे आराखड्यात बदल करण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ऑगस्ट 2024 मध्ये 1100 कोटींचे टेंडर काढण्यात आले मध्ये, परंतु संपादन अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर कारभार सुरू आहे. बोरामणी नाका ते पत्रकार भवन या मार्गावरील भूसंपादन अद्याप झाले नसून या उड्डाणपूल मार्गाची नव्याने मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गेल्या 10 वर्षापासून कागदावर राहिला आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव 2014, प्रकल्पाचा विकास आराखडा 2015, प्रकल्पाला मंजुरी 2016, उड्डाणपुलासाठी निधी मंजूर 2018, 1200 कोटी स्मार्ट सिटी योजनेतून मंजूर. भूसंपादनाला सुरुवात 2022 तर पेज 1 भूसंपादन पूर्ण 2023 डिसेंबर. 3 मिळकतींचा विषय वगळता आणि उड्डाणपुलाची टेंडर जाहीर झाली 19 ऑगस्ट 2024 ला 1100 कोटींमध्ये.